विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नंबर 6. त्यामध्ये आज आपण अनाट्रोपस ओव्ह्यूल, मेगास्पोरोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट याची माहिती घेऊ. तर त्याआधी आपल्याला थोडासा गायनोशियम बद्दल काही रिव्हिजन घेऊ थोडासा. सो व्हॉट इज गायनोशियम? Gynoecium is female reproductive organ. It is made up of smaller units or members called as carpels, or it is also known as pistil, or it is also called as megasporophyll. So gynoecium is made up of smaller units called as carpels, and it has three different names. It is also known as carpel, pistil, and megasporophyll. त्यानंतर दोन टर्मिनॉलॉजी आहे, एक आहे अपोकार्पस आणि दुसरं आहे सिनकार्पस. व्हॉट इज अपोकार्पस कंडिशन? अपोकार्पस केव्हा म्हणायचं आहे? when carpels are free from each other. The condition is called as apocarpus. Example of apocarpus is Michelia. Michelia नावाची वनस्पती. त्यानंतर आहे सिनकार्पस. व्हॉट इज सिनकार्पस? when carpels are fused. कार्पेल्स किंवा हे जे पिस्टिल आहे जर एकमेकाला जोडलेले असतील तर कोणची कंडिशन आहे ती? It is called as syncarpals. When carpels are fused, condition is called as syncarpus. Example is brinjal, वांगी. त्याच्यानंतर कार्पेल, it has three part: stigma, style and ovary. इथे आहे स्टिग्मा, वरचा भाग जो आहे अप्पर पार्ट is स्टिग्मा. So what is the function of stigma? It receives pollen grain. pollen grain receive करण्यासाठी इथे आहे स्टिग्मा. त्यानंतर हे आहे एक स्टाईल आहे, हा भाग ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. तर स्टाईलचं फंक्शन काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टाईल? पोलन ट्यूब पासेस थ्रू द स्टाईल. त्यानंतर तिसरा भाग आहे ओव्हरी. सो व्हॉट इज ओव्हरी? ओव्हरी इज बेसल सोलन पार्ट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. ओव्हरीमध्ये काय असतं? ओव्हरी कंटेन्स ओव्ह्यूल्स. अशा प्रकारे ओव्हरीमध्ये काय असतं? ओव्ह्यूल्स असतात. वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट. काही वनस्पतीच्या ओव्हरीमध्ये एक ओव्ह्यूल असेल किंवा काहीमध्ये एकपेक्षा जास्त असू शकतात. त्याच्यावरून आपल्याला दोन टर्मिनॉलॉजी आहेत, एक आहे युनि ओव्ह्युलेट आणि दुसरी आहे मल्टी ओव्ह्युलेट. सो व्हॉट इज मीन बाय युनि ओव्ह्युलेट? युनि ओव्ह्युलेट मीन्स वन ओव्ह्यूल इज प्रेझेंट इन द ओव्हरी. इट इज कॉल्ड ॲज युनि ओव्ह्युलेट. एक्झाम्पल ऑफ युनि ओव्ह्युलेट इज पॅडी आहे, त्यानंतर व्हीट आहे आणि मँगो. व्हॉट इज मल्टी ओव्ह्युलेट? मल्टी मीन्स अशा प्रकारे मेनी ओव्ह्यूल्स. Many ovules are present in the ovary. It is called as multi-ovulate. Example is tomato, lady's finger. Lady's finger का भेंडी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट घ्या, स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्ह्यूल. अनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय? अनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे इन्व्हर्टेड ओव्ह्यूल आहे. इन्व्हर्टेड म्हणजे उलट आहे, उलट ओव्ह्यूल आहे. इन्व्हर्टेड केव्हा म्हणायचं आहे? इन्व्हर्टेड ओव्ह्यूल जेव्हा हा मायक्रोपाईल आणि फ्युनिकल हे असे जर जवळजवळ असतील तर कोणचं ओव्ह्यूल आहे ते? इट इज कॉल्ड ॲज अनाट्रोपस ऑर इन्व्हर्टेड ओव्ह्यूल. तर मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म मध्ये कोणचं ओव्ह्यूल प्रेझेंट आहे? अनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. ठीक आहे. आणि आता याचे काही महत्वाचे भाग घेऊ आपण. पहिला भाग आहे प्लासेंटा. इथे आहे प्लासेंटा. व्हॉट इज प्लासेंटा? प्लासेंटा इज अ ग्रुप ऑफ फर्टाईल टिश्यू टू विच ओव्ह्यूल इज अटॅच. त्यानंतर आहे फ्युनिकल. व्हॉट इज फ्युनिकल? फ्युनिकल आहे स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचा जो स्टॉक आहे त्याला फ्युनिकल व्हायचं. त्याचं फंक्शन आहे फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर आहे हायल्यूम. एक भाग आहे बघा हायल्यूम. काय आहे हायल्यूम? हे जे फ्युनिकल आहे आणि हे पूर्ण बॉडी आहे ओव्ह्यूलची बॉडी. ही ओव्ह्यूलची बॉडी आहे पूर्ण आणि हे फ्युनिकल आहे. हे दोन्ही एका ठिकाणी जोडलेले आहे. This part it is called as hylium. So hylium, function of hylium is it connects body of ovule and funicle. The next part is nucellus. Nucellus is central part है. ये पूर्ण central part. Central part of ovule it is called as nucellus. It is made up of parenchymatous tissue. It is a diploid है आणि ते न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन आहे, न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम. सो न्यूसेल इज डिप्लॉइड सेंट्रल पॅरेन्कायमॅटिक टिश्यू. त्यानंतर ह्या ओव्ह्यूलच्या भोवताली कव्हरिंग आहे बघा, कव्हरिंग्ज आहे, हे दिसत आहे ते कव्हरिंग्स अशा प्रकारे. सो एंटायर ओव्ह्यूल इट इज कवर्ड बाय these coverings. These coverings are called as intimates. So here there are two
इंटिग्मेंट्स. दिस इज आउटर इंटिग्मेंट, बाहेरचं इंटिग्मेंट आहे, आणि हे दुसरं आहे इनर इंटिग्मेंट. सो ओव्ह्यूल इट इज covered by this integument, leaving a small gap or opening here. It is called as micropyle. So what is micropyle? Micropyle is small opening or gap present at the apex of the ovule. It is called as micropyle. हे apex आहे. apex कशामुळे खाली आलेलं बघा apex, परंतु हे कसं कोणचं ओव्ह्यूल आहे, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असल्यामुळे याचा apex आपल्याला खालच्या भागाला, आणि बेस वर गेलेला आहे. बेस कोणता आहे? बेस ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज चलाझा. सो व्हॉट इज चलाझा? चलाझा इज बेस ऑफ द ओव्ह्यूल. सो मायक्रोपाईल इज अपेक्स अँड चलाझा इज बेस. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ मायक्रोपाईल? सो इट प्रोव्हाइड्स एंट्री फॉर पोलन ट्यूब. पोलन ट्यूबला एंट्री करण्यासाठी या ठिकाणी स्मॉल ओपनिंग किंवा गॅप आहे, त्याला मायक्रोपाईल असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे एम्ब्रिओ सॅक. इथे आहे बघा एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकची डायग्राम आपण परत बघू इथे. एम्ब्रिओ सॅक. सो एम्ब्रिओ सॅक किंवा त्यालाच म्हणायचं आहे फिमेल गॅमेटोफाईट म्हणायचं. फिमेल गॅमेटोफाईट आहे हे सेंट्रल भाग. तर काय वैशिष्ट्य आहे फिमेल गॅमेटोफाईट किंवा एम्ब्रिओ सॅकचा? ह्याच्यामध्ये 7 सेल्ड 7 सेल आहे, आणि न्यूक्लियस किती आहे त्यामध्ये? 8 आहे. म्हणजे ते 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असं मला. मग इथे ग्रुप ऑफ 3 सेल्स आहे. ते ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स कोणत्या एंडला आहे? कोणता एंड आहे? चलाझल एंड. ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स चलाझल एंड इट इज कॉल्ड ॲज अँटीपोडाल्स. त्याच्यानंतर इथे परत आहे सेकंडरी न्यूक्लिय आहे मला. सेकंडरी न्यूक्लियस. सो व्हॉट इज सेकंडरी न्यूक्लियस? इट इज अ बाय न्यूक्लिएटेड सेल आहे. 2 न्यूक्लियस असलेली सेल आहे, आणि ती सेंटरमध्ये आहे एम्ब्रिओ सॅकच्या. सो सेकंडरी न्यूक्लियस इट इज बाय न्यूक्लिएटेड. इट इज प्रेझेंट at the center of embryo sac. It is called as secondary nucleus, or it is also called as polar nuclei. त्याच्यानंतर इकडे आहेत परत एग ॲपरेटस. हे तिन्हीला मिळून नाव आहे एग ॲपरेटस. सो व्हॉट इज एग ॲपरेटस? ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स मायक्रोपायलार एंड. इकडे मायक्रोपायलार एंडच्या जवळ आहे म्हणून त्याला मायक्रोपायलार एंड वाज. ठीक आहे. सो ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स मायक्रोपायलार एंड इज कॉल्ड ॲज एग ॲपरेटस. ह्याच्यामध्ये काय काय दिसते? एग ॲपरेटसमध्ये हे सेंट्रल लार्ज सेल आहे. कोणती आहे? सेंट्रल लार्ज सेल. इट इज कॉल्ड ॲज एग किंवा त्याला फिमेल गॅमेटोफाईट म्हणतात. हे कसं आहे? हॅप्लॉइड आहे विथ n नंबर ऑफ क्रोमोझोम. या बाजूला जे 2 सेल आहे लॅटरल सेल्स आहेत है ना, एक सेलच्या बाजूला आहेत. लॅटरल सेल्स आर कॉल्ड ॲज सिनर्जिड्स. आणि ह्या सिनर्जिड्सवर काय असतात? हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. त्याला फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणायचं. फिलिफॉर्म ॲपरेटसचं काम आहे इट गाईड्स पोलन ट्यूब. पोलन ट्यूबला गाईड करण्याचं काम करत असतं. अशा प्रकारे ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे. कोणकोणते महत्त्वाचे पार्ट झाले त्याच्यामध्ये? एक प्लासेंटा झाला, त्याच्यानंतर फ्युनिकल आहे, त्यानंतर हायल्यूम आहे, त्यानंतर न्यूसेलस आहे, त्यानंतर इंटिग्मेंट्स आहे ना, 2 इंटिग्मेंट आहे म्हणजे बायोटिग्मेंट आहे, इंटिग्मेंट आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट कोणता आहे त्यामध्ये? एम्ब्रिओ सॅक और फिमेल गॅमेटोफाईट. एम्ब्रिओ सॅक ही 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड सेल. त्यामध्ये ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स चलाझा called as antipodals. त्यानंतर इथे आहे binucleated cell. It is called as secondary nucleus. And group of 3 cell towards micropylar end is called as egg apparatus. सेंटरला फिमेल गॅमेट म्हणजे एग आहे, आणि लॅटरल काय? 2 सिनर्जिड्स आहे. ठीक आहे. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. त्याच्यानंतर आहे मेगास्पोरोजेनेसिस. सो व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ haploid megaspore from diploid mother cell is called as megasporogenesis. मेगास्पोर मदर सेलचं शॉर्ट फॉर्म आहे MMC असं त्याला. ठीक आहे. सो दिस मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस मधले काही महत्त्वाचे पॉईंट बघू आपण. यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट आहे. त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट सुरुवात कशी व्हायलेली बघा. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटची सुरुवात कशापासून होतं बघा. वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस इट बिकम्स ॲक्टिव्ह अँड ॲक्ट्स ॲज मेगास्पोर मदर सेल्स. न्यूसेलस आताच बघितलेला आपण. न्यूसेलस एम्ब्रिओ सॅकच्या भोवतालचा भाग होता न्यूसेलस. कसा होता तो? डिप्लॉइड आणि पॅरेन्कायमॅटस सेल्सनी बनलेला आहे. न्यूसेलसची काय होतं असं? न्यूसेलसची एक सेल, वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस काय होतं ते? इट बिकम्स ॲक्टिव्ह अँड एनलार्ज्ड इन साईज. दिस एनलार्ज्ड सेल इज कॉल्ड ॲज मेगास्पोर मदर सेल. बघा इथे दाखवलेले मेगास्पोर मदर सेल.
है ना. मेगास्पोर मदर सेल कशी आहे, मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे. कशापासून डेव्हलप झालेली आहे ती, वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस. न्यूसेलसची एक सेल आहे, त्यापासून काय तयार झालेली आहे, मेगास्पोर मदर सेल. एका सेलचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, मेगास्पोर मदर सेल. ती डिप्लॉइड आहे बघा इथे दाखवलेली आहे. आणि तिचं काय व्हायलेलं आहे नेक्स्ट स्टेजमध्ये, त्याचं मिओसिस पद्धतीने विभाजन व्हायलेलं आहे. सो मेगास्पोर मदर सेल इट अंडरगोज मिओसिस and produce 4 haploid megaspore. लिनियर मायाचं लिनियर टेट्राड, सरळ रेषेमध्ये 4 आहेत म्हणून लिनियर टेट्राड ऑफ 4 haploid megaspores are produced. And out of these 4 megaspores, या 4 पैकी काय आलेलं बघा, 4 पैकी 3 काय आलेलं आहे, अप्पर 3 सेल्स दे गेट डिजनरेट, म्हणजे 3 नष्ट होऊन झालेले, वरच्या 3 सेल्स नष्ट व्हायलेले आणि एकच फक्त काय राहिलेली आहे, फंक्शनल राहिलेली, कार्यरत राहिलेली आहे. सो दिस इज नोन ॲज मेगास्पोर. असला मेगास्पोर. आणि मेगास्पोर हे काय, इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटो. पहिली स्टेप आहे सुरुवाती बघा, फिमेल गॅमेटोफाईटची सुरुवात इथून व्हायली आहे, एम्ब्रिओ सॅकची. आणि ही आहे मेगास्पोर, ही कशी आहे, हॅप्लॉइड आहे. तर ही एक फंक्शनल राहतं आणि याला जे न्यूट्रिशन आहे कशापासून भेटतं, ते न्यूसेलस पासून भेटतं. मग काय होतं, त्याचा या ठिकाणी थोडं साईज वाढलेली आहे, आकार वाढले, डेव्हलपमेंट झाली. आणि हे जे मेगास्पोर आहे, त्या मेगास्पोरचा काय होतं, हिचा मायटॉसिस पद्धतीने विभाग आहे. इट अंडरगोज 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन्स बाय मायटॉसिस. 3 वेळा त्याचं विभाजन होतं. ही आहे पहिलं मायटॉसिस फर्स्ट बघा, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झालेले. त्यानंतर आहे मायटॉसिस सेकंड, त्याच्यामध्ये 2 पासून किती न्यूक्लियस झालेले, 4 न्यूक्लियस. त्यानंतर मायटॉसिस थर्ड, अशा 3 वेळा त्याचं डिव्हिजन होतं. आणि किती न्यूक्लिया तयार होतात, त्यामध्ये 8 न्यूक्लिया तयार होतात. प्रत्येक पोलला 4 न्यूक्लिया, इकडे 4 न्यूक्लिया, या पोलला 4 न्यूक्लिया. आणि या 4 मधले एक न्यूक्लियस, इथले 4 मधला एक आणि इकडच्या 4 मधला एक, हे कुठे येतात, सेंटरमध्ये येतात. आणि त्याचे 2 मिळून काय बाय न्यूक्लिएटेड सेल तयार होतात. काय ती, त्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हणतात. आणि वरचे जे आहे 3 ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स कोणचं एंड आहे, हे चलाचल एंड आहे, है ना. दिस इज नोन ॲज अँटीपोडल सेल्स म्हणतात. अँड ग्रुप ऑफ 3 सेल्स टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड इज कॉल्ड ॲज एग ॲपराटस, है ना. सेंटरला एग आहे आणि बाजूला असे 2 सिनर्जिड्स आहेत. तर अशा प्रकारे फर्टिलायझेशनच्या आधी एम्ब्रिओ सॅकची डेव्हलपमेंट झालेली आहे. सो दिस इज मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक or female gametophyte before fertilization. It is 7 nuclei, 7 nucleated and it is 8 nucleated and 7 celled structure one. ठीक आहे, 8 न्यूक्लियस आहे. टोटल न्यूक्लियसची संख्या किती आहे, 8 आणि सेल्सची संख्या किती आहे, 7. सो 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल स्टेज आहे एम्ब्रिओ सॅक. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पॉईंट्स त्याच्यामध्ये चाललेले आहेत. आता बघू सिनर्जिड्स, कुठे आहेत सिनर्जिड्स प्रेझेंट, आणि एकच्या बाजूला आहेत लॅटरल सेल्स. एकच्या बाजूला लॅटरल सेल्स आहेत, दीज आर कॉल्ड ॲज सिनर्जिड्स. त्यावर काय बघा, सिनर्जिड्स हॅव हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत त्याच्यावर, कॉल्ड ॲज फिलिफॉर्म ॲपराटस. कशासाठी आहे फिलिफॉर्म ॲपराटस, फिलिफॉर्म ॲपराटस काय करतं, पोलन ट्यूबला गाईड करण्याचं काम करतं. सो सिनर्जिड्स हॅव हेअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड ॲज फिलिफॉर्म ॲपराटस टू गाईड पोलन ट्यूब. त्यानंतर 2 टर्मिनॉलॉजी आहे. पहिली आहे मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. मोनो मीन्स 1 सिंगल, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. सो एम्ब्रिओ सॅक इट डेव्हलप्स फ्रॉम सिंगल मेगास्पोर. कशापासून डेव्हलप झालेलं आहे एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट, फक्त एका मेगास्पोर पासून डेव्हलप झालं आहे ना. मेगास्पोर कुठून आलेलं आहे, मेगास्पोर मदर सेलचं काय झालं होतं, रिडक्शन डिव्हिजन झालं, ते 4 तयार झाले, त्यापैकी 3 वरच्या डिजनरेट झाले आणि एकच फंक्शनल राहिलेले, त्याला आपण फंक्शनल मेगास्पोर. आणि त्या फंक्शनल मेगास्पोर पासूनच काय तयार झालेलं आहे, पूर्ण एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाईट तयार झाले. सो एम्ब्रिओ सॅक डेव्हलप्स फ्रॉम सिंगल मेगास्पोर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे एंडोस्पोरस डेव्हलपमेंट. एंडोस्पोर, एंडो मीन्स इनसाइड megaspore. So endosporous development means embryo sac develops within megaspore. It is called as endosporous development. The female gametophyte is 8 nucleated and 7 cell stage आहे. ठीक आहे, 8 न्यूक्लियसची संख्या किती आहे, त्यामध्ये 8 आहे आणि सेल्स किती आहे, 7 सेल आहे. आणि फिमेल गॅमेटोफाईट ही कशी आहे, कलरलेस आहे. आताच बघितलं आपण एंडोस्पोरिक
प्रेझेंट इन द कुठे प्रेझेंट आहे ते ओव्ह्यूल मध्ये आहे. आणि ओव्ह्यूल कशामध्ये आहे? ओव्ह्यूल इज एनक्लोज बाय ओव्हरी. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूलचं रूपांतर कशामध्ये होतं? सीडमध्ये होतं. आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होत असतं? फ्रूट वॉलमध्ये होत असतं. थँक्यू.